आजचा व्हिडिओ फुल कॅडक झालेला आहे आणि त्या व्हिडिओचा मी स्टेटस फ्री पुढे व्हिडिओमध्ये दाखवले आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑल. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सुनील मस्के 358. तर मित्रांनो, तुम्ही थंबनेल आणि प्रिव्ह्यू बघितलाच असेल. तर मित्रांनो, तुम्हाला असा टिटस शिकण्यासाठी तुम्हाला एका ॲप्लिकेशनची गरज लागेल, ते म्हणजे अलाइट मोशन. मी अलाइट मोशन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन अलाइट मोशन डाउनलोड करू शकता. आणि मित्रांनो, व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला पासवर्ड शो होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. आणि मित्रांनो, तुम्हाला मी मटेरियल जे दिलेलं आहे त्याला पासवर्ड दिलेला आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. जर मित्रांनो तुम्हाला हे मटेरियल डाउनलोड करताना काही त्रास होत असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावे. तर मित्रांनो, तुम्हाला असा स्टेटस क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगितलेले आहे की व्हिडिओ कसा करायचा आहे. आणि ते म्हणजे 19 फेब्रुवारी जवळ येत आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी शिवजयंती स्पेशल व्हिडिओ एडिटिंग आणलेला आहे हा व्हिडिओ. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मटेरियलला पासवर्ड दिलेला आहे. पासवर्ड कुठेही शो होऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा की व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आहे. मी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून देत जाईन. तर मित्रांनो, अशाच मराठीतून एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर मित्रांनो, चला आपण वेळ न घालवता आपण व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करू. तर भावांनो, पहिल्यांदा काय करायचं आहे, अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. तुम्हाला खालच्याच बाजूला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक बीटमार्क प्रोजेक्ट आणि एक शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. बीटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा बघा मित्रांनो, तुम्हाला मी ह्या सॉन्गला बीटमार्क करून दिलेले आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, तर शेक इफेक्ट हा आहे ना, तो ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला जो पहिला लेयर आहे ना, पहिला ग्रुप आणि त्याच्या खालचा इमेज, तो आहे तसा कॉपी करून घ्यायचा आहे. तो कॉपी करून घेतल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. याच्यात आल्यानंतर हे लेयर 2 इथं पेस्ट करून घ्यायच्यात. पेस्ट करून घेतल्यानंतर ह्या दुसऱ्या बीटमार्क प्रोजेक्टपर्यंत हे वाढवून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला ॲरो दिसत असेल, ह्या ॲरोवरती क्लिक करून ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होईल, हा प्रोजेक्ट इथपर्यंत असा लांबवून घ्यायचा आहे. नंतर इमेजसुद्धा अशी वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर हा फोटो वाढवून घ्यायचा आहे. थोडा साईज थोडी वाढवून घ्यायची आहे. नाही, थोडी कमी करावी लागेल. ही अशी साईज वाढवल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तर पुढचे जे बीटमार्क प्रोजेक्ट आहे तिथे
शिवाजी महाराजांचे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो चला मी फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करायचे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण व्हिडिओ जर स्किप केला तर तुम्हाला पासवर्ड मिळणार नाही. पासवर्ड नाही मिळाला तर मटेरियल तुम्हाला भेटणार नाही. जर तुम्हाला मटेरियल हवे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तुम्हाला तिथे मटेरियल उपलब्ध होईल आणि तिथे मी सर्व एडिटिंगचे ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिलेले आहेत. तर मित्रांनो हे सर्व फोटो असे ॲड करून घ्यायचे आहेत. हे सर्व फोटो असे ॲड करून घ्यायचे आहेत व व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो पाहू शकता मी सर्व फोटो ॲड करून घेतलेले आहेत. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला त्या फोल्डरमध्ये एक ब्लॅक PNG दिलेली आहे. ती ब्लॅक PNG तुम्ही येथे ॲड करून घ्यायची आहे. ब्लॅक PNG ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ वाढवून घ्यायची आहे. ते शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. अशी शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचे मित्रांनो, प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जाऊन ऑल मीडियावरती जाऊन आपलं जे फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये जाऊन तुम्हाला शिवजयंती 2023 लवकरच हा PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुमचे फोल्डर कुठे असू शकते, तुम्ही जर मटेरियल डाउनलोड केले असेल तर ही PNG ॲड करून घ्यायची आहे. अशी ॲड करून घेतल्यानंतर ती व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर ती व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. आणि मित्रांनो ही PNG पहिल्या दुसऱ्या बिटमार्कपर्यंतच ॲड करायची आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक दुसरी अजून PNG दिलेली आहे. ती PNG दुसऱ्या बिटमार्कपासून ती ॲड करून घ्यायची आहे. ॲड करून घेतल्यानंतर त्याची साईज कमी करून घ्यायची आहे. साईज कमी करून घेतल्यानंतर ती अशी सेट करून घ्यायची आहे व व्यवस्थित इथं अशी सेट करायची आहे. सेट केल्यानंतर ती अशी लेंथ वाढवून घ्यायची आहे. तर मित्रांनो आता काय करायचं आहे, तुम्हाला जो शेक इफेक्ट दिलेला आहे ना, तो शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा शेक इफेक्ट दिलेला आहे तो असा त्याच्यावर क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून हा कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचं आहे. आपलं जे स्टेटस तयार करायचं चालू आहे ते ओपन करून घेतल्यानंतर प्रत्येक फोटोला हा शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो चला मी हा शेक इफेक्ट अप्लाय करून घेतो. तर भावांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल झाला तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर मित्रांनो हा बघा शेक इफेक्ट अप्लाय झालेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ब्लॅक स्क्रीन इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे जो तुम्हाला मी मटेरियलमध्ये दिलेला आहे. तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित सेट केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर जाऊन लाईटनवर जाऊन स्क्रीन करून घ्यायचा आहे. स्क्रीन केल्यानंतर त्याची ऑपेसिटी 70 ठेवायची आहे. तर मित्रांनो असा जास्त लांबलेला हा इफेक्ट कट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपला स्टेटस
आणि मित्रांनो, इथं काय करायचं आहे, तुम्हाला इथे तुमचा लोगो नाही तर चॅनलचे नाव ॲड करायचे आहे. तर मित्रांनो, अशाच मराठीतून एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर मित्रांनो, तुम्हाला उजव्या बाजूतील कोपऱ्यातील ॲरोवर क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, अशाच नवीन मराठीतून एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हा स्टेटस कसा वाटला आहे तो मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर मित्रांनो, भेटू आपण पुढल्या व्हिडिओत.